राम राम पब्लिक. तर आज आपल्याला जायचं होतं आपल्या ताईच्या गावाला तिला आणायला. मग मी मस्त आंघोळ बिंघोळ केली, रेडी पिढी झालो, चष्मा बिस्मा घेतला आणि निघलो आपला फटफटी घेऊन. पण भाऊ जाताना मला असलं भारी वाटलं अर्ध्या वाटात. तसंच पुढं गेलोय ना मी, असला खेकाना ना असला फोपटा होता भाई, लय म्हणजे काय लय बघायचं कामच नाही ना. नुसता फुफुटा. म्हणलं भाऊ माझ्या गाडीवर 1-2 किलो माती आणि माझ्या डोक्यामध्ये 1-2 किलो माती निघते. आता घरी गेल्यास आंघोळच करावं लागते भाई. पुढं गेलं की थोडा चांगला रोड यायचा आणि थोडा वांगला रोड यायचा भाई. म्हणलं आपल्या इकडं नेमकं चाललंय काय, दर 5 वर्षालाच रोडचे कामं चालू असतात. म्हणलं नेमकं करतात काय आणि काय नाही त्यांची त्यांना माहिती भाई. नुसता फुफुटा. ताईला म्हणलं ताई मला चहा आधी प्यायला, खायला तर काय देऊ नको म्हणलं, मला काय खायचं नाही. आणि पुढल्या वेळेसपासून म्हणलं ही तुमची गाडी तो शिकायची आणि तू तुझं यायचं म्हणलं, मी काय येणार नाही भाई म्हणलं तुमच्या इकडं. आणि म्हणलं आता आलोय तर आलोय. ताई म्हणली भाऊ आधी मोबाईल खिशात ठेव, नाही तर मी एसटीने येते. आई म्हणलं ठेवतोय बाई, बस शांत. ताईची पोरगी कशी आहे आमच्या आलूसारखीच आहे का नाही आई. मग आता कसं बघ, तिला वाटायला मी फोटोच काढायला लागले काय की तिचा, नुसतं बघायला इकडून तिकडं आणि तिकडून इकडं. एकदा इकडं एकदा तिकडं. आमचा आलू कसा आहे. असली डेंजर पोरगीन भाऊ. एक तर गाडी बसल्या बसल्या डायरेक्ट मला चावलीच ती. काय झालं काय नाही काय माहिती, तिला डायरेक्ट चावलीच. हे आमचं हे आण शिमला मिरची ताईची. कसे भाऊ त्याला आणली होती गाडी, पण त्याला काय मी खेळू दिलीच नाही, मीच खेळलो. नुसतं पळवत होतो मी त्याला इकडून तिकडं तिकडून इकडं. कसं नाचतंय. त्याला तर काय गाडी दिलीच नाही मी एकदा बी, मीच खेळत बसलो.